नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल केळीवरती कॉफी टाकून ही कुठली रेसिपी? पौष्टिक अशी रेसिपी असणार आहे. शिवाय एकदा तरी तुम्ही नक्कीच करून पाहणार. अगदी घरच्या साहित्यात पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट असं जमणार बरं का. आता चला ही नेमकी रेसिपी काय आहे, वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला रेसिपीसाठी हवी ती म्हणजे केळी. तर इथं देशी गावठी म्हणतात ना, ती केळी घेतलीत बघा. 2 आहेत. अति जास्त पिकलेले आहेत, त्याच्यामुळे गोडीला जास्त आहे. अगदी ती मोठीवाली केळी मिळतात बघा लांबट, ते घेतला तरी चालेल. अगदी 2 घेऊ शकता. तुमच्या आवडीनुसार केळीचं प्रमाण वाढवू शकता, कमी करू शकता. आणि 2 कॉफीचे पॅकेट घेतलेत बरं का. अगदी ₹2 एक मिळतं, 2 घेतलेत इथं. आता एक भांडं घेतलं आहे आणि केळीच्या ना अशा पातळ जरा चकत्या करून घेतात. अगदी पातळ तुम्ही चिरूनसुद्धा घेऊ शकता. इथं तर मी उभ्याच चिरून घेतल्यात. नंतर आपण जे कॉफीचे पॅकेट घेतलेत ना, ते दोन्ही फोडून ना ह्या केळीवरती घालून घेऊयात आपण. अगदी एक वाली पॅकेट असं सुद्धा कॉफीचं मिळतं बघा. मग तुम्हाला ते 3 ते 4 वापरायचे. अगदी आता 2 वाले वापरले तर 2च वापरायचे. आता काय करायचं आहे, ही केळी आपल्याला कुस्करून घ्यायची आहेत. त्याच्याबरोबर कॉफीसुद्धा आपली चांगल्या प्रकारे फेटली जाते बघा. छान प्रकारे अशी केळी फेटून घेऊयात. अगदी तुम्ही केळी बारीक बारीक चिरून घेऊ शकता किंवा मिक्सरला केळीची पेस्ट करून घेतलात तरीसुद्धा चालेल. पण केळी अति पिकलेले आहेत, जरा इथं मॅश केलं का लगेच होतात. काटे चमच्याने तर मी मॅश करून घेत आहे बघा. तुम्हाला आता इथं दिसतच असेल. म्हणजे काय, मिक्सरला फिरवण्याची बिलकुलसुद्धा गरज नाही. अगदी 2 ते 3 मिनटामध्ये नाही तर केळी ही आपली चांगल्या प्रकारे हे कुस्करली जातात. मोठे थोडेफार कण राहिले तर काही हरकत नाही. तुम्हाला बघा नेमकी कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं. तर आज आपण कॉफी फ्लेवरचा बनानाचा ना पौष्टिक गव्हाच्या पिठापासून केक पाहणार आहोत. आपण बघा केळी तर वापरलीच, पण गोडासाठी इथं वापरत आहे गूळ. केळी खूप पिकलेली होती, त्याच्यामुळे गुळाचं प्रमाण इथं मी कमी घेतलं आहे बघा. अर्धा कप इतका घेतला आहे. गूळ बारीक चिरलेला घेतला आहे आणि असा काळा गूळ घ्यायचा, जो की केमिकल विहिरीत असतो आणि गोडीलासुद्धा जास्त असतो बघा. गूळ बारीक बारीक चिरून घेतला आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये लगेच मिसळला जातो. अगदी गूळ जर कडक असेल तुमच्याकडे ना, तर खिसणीने खिसून घेऊ शकता. आता बघा केळी, गूळ, कॉफी चांगलं हे फेटून घेतलं आहे. बघू शकता इथे पातळ हे झालेलं तुम्हाला दिसत असेल. जसा गूळ वितळेल ना तसं ते मिश्रण पातळ झालं आहे. आता ह्याच्यामध्ये अर्धा कप इतकं दूध घातलं आहे आणि सर्व चांगल्या प्रकारे फेटून घेऊयात. दूध तुम्हाला नसेल आवडत, दुधाच्या ऐवजी पाणी घालू शकता, पण दुधामुळे चव टेस्ट छान येते. नंतर इथं पाव कप इतकं तूप घेतलं आहे. तुपाच्या ऐवजी तेल वापरलात तरीसुद्धा चालेल, पण आपण पौष्टिक केक करत आहोत. बरेच जण तेल खात नाहीत, म्हणून इथं मी तुपाचा वापर केला. चांगल्या प्रकारे हे फेटून घेऊयात. म्हणजे ना हे तूप आहे ते ह्याच्यामध्ये मिसळायला हवं, त्याच्यामुळे फेटून घेऊयात. आता हे सर्व आपलं मिसळून झालं तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं गव्हाचं पीठ. कारण आज गव्हाचं पीठ वापरून आपण हा कॉफी फ्लेवरचा केक करत आहोत. गव्हाच्या पिठाच्या ऐवजी ना तुम्ही रवा वापरू शकता किंवा 1 कप मैदासुद्धा वापरू शकता, पण चाळूनच वापरायचं आहे बरं का. आता घेतलेलं नेहमीचं आपलं गव्हाचं 1 कप इतकं पीठ चाळून घेतलं बघा. आता ह्याच्यामध्ये ना थोडंसं रवा घालणार आहे, म्हणजे पाव कप इतका. रव्यामुळे ना छान दाणेदार असा आपला केक होतो. जास्त चिकट होत नाही, कारण गव्हाचं आपण करत असल्यामुळे. त्यामुळे आवर्जून थोडा तरी असा बारीक रवा चाळून घाला. आता काय हे सर्व आपल्याला मिसळून घ्यायचे आहे. तुम्हाला वाटलंच तर तुम्ही ह्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे दूध पावडर घालू शकता किंवा आता कॉफी पावडर वापरल्यामुळे ना हलका थोडंसं चॉकलेट असा रंग आला आहे बघा. पण तुम्हाला आणखीन डार्क रंग हवा असेल तर 2 चमचे कोको पावडर वापरा. मस्त केकला ना रंग छान येतो मग. पण इथं मी कॉफी फ्लेवरचा केक करत असल्यामुळे ना कोको पावडर घातलेलं नाही. शिवाय ह्याच्यामध्ये कुठलाच एसेन्स वापरणार नाही, कारण कॉफीचा स्वतःचा असा फ्लेवर असतो. त्याच्यामुळे अगदी तुम्ही व्हॅनिला एसेन्स किंवा थोडीशी वेलची पूड वापरू शकता. बघा सर्व हे चांगल्या प्रकारे फेटून घेतलं आहे. गुठळ्या जरासुद्धा राहिल्या नाहीत. आता ह्याच्यावरती झाकण ठेवून ना आपण 10 मिनटं बाजूला ठेवूयात. म्हणजे ह्याच्यामध्ये रवा वापरला ना तो चांगला फुलला जाईल. आता आज जो केक बेक करत आहोत तो आपण कढईमध्ये, त्याच्यामुळे ना कढई इथं घेतले बघा आणि त्याच्यामध्ये असं स्टँड ठेवून झाकण ठेवूयात आणि ही कढई गॅसवरती नेऊन ठेवूयात. गॅस हा बारीक ठेवायचा आहे बघा. कढईच्या ऐवजी पातेलं किंवा कुकर ठेवू शकता, पण कुकरची शिट्टी आणि जी रिंग असते ती काढून घ्यायची आहे तुम्हाला. तोपर्यंत बघा इथं आपल्याला केक ज्याच्यामध्ये बेक करायचं आहे त्याच्यामध्ये बटर पेपर घालून ना तेलाने नाही तुपाने ग्रीस करून घेतलं आहे, म्हणजेच की तूप लावून सगळीकडे घेतलं आहे. अगदी बटर पेपर तुमच्याकडे नसेल तर काय करायचं माहिती आहे का, आपल्या केक टीनमध्ये ना तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि सुकं गव्हाचं पीठ घालून ना असं जरा डस्ट करून घ्यायचं तरीसुद्धा चालेल. बटर पेपरच असावा असं काही नाही. केक टीन नसेल तर कुकरचा डबा असतो आपला बघा, तो वापरला तरी चालेल किंवा खालून सपाट असलेला आपल्या स्टीलचा पातेला वापरला तरी चालेल. आता बघा हे केकचं मिश्रण आहे आपण 10 मिनटं मुरवत बाजूला ठेवलं होतं. चांगलं भिजलं आहे बघा. आता ह्याच्यामध्ये ना चोको चिप्स आणि थोडेसे काजू बदामचे काप घालते. तुम्हाला आवडत असतील तर घाला, नाही घातला तरी चालेल.
पण चोको चिप्स म्हणलं की मुलांना फार आवडतात, म्हणून माझ्याकडे सध्या इथं होते म्हणून इथं घातले आणि चांगलं जरा हे मिसळून घेतलं. आता केक चांगला आपला फुलावा ह्याच्यासाठी अर्धा चमच इतका बेकिंग पावडर आणि पाव चमच इतका सोडा घातलेला आहे. ह्याच्याऐवजी इनोसुद्धा घालू शकता, पण इनोमुळे का नाही केकची चव बिघडली जाते. त्याच्यामुळे बेकिंग पावडर आणि सोडाच घाला आणि चिमूटभर थोडंसं मीठ पण घातलं आहे बघा. गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातलं ना त्याची चव आणखीन वाढते. वरून थोडंसं दूध घातलं आहे बघा आणि सर्व चांगल्या प्रकारे फेटून घेऊयात. हे मिश्रण जास्तीचं ना पातळ करायचं नाही बघा, असं ठेवायचं ह्या टाईपचं. आता दूध तुम्हाला किती लागलं सांगू का? पाऊण कप इतकं दूध बरोबर लागलेलं आहे सुरुवातीपासून आत्तापर्यंत. बाकी सर्व साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देणारच आहे. बघा ह्या टाईपचं आपलं मिश्रण असावं. आता जरासुद्धा वेळ वाया न घालवता लगेच आपल्याला केक हा बेक करायला घ्यायचा आहे. अगोदर आपण सगळी तयारी करून घेतली, ते म्हणजे केक टीनमध्ये बटर पेपर घालून तूप लावून घेतलं आहे. त्याचबरोबर गॅसवरती कढईसुद्धा गरम व्हायला ठेवले. लगेच हे मिश्रण असं सगळीकडे पसरून घेऊन वरून थोडेसे चोको चिप्स आणि ड्रायफ्रूट घालून घेते. आपण केक चांगला फुलावा म्हणून बेकिंग पावडर आणि सोडा वापरला, तो ॲक्टिव्ह आहे ना, तोपर्यंतच आपल्याला लगेच घाई करायची आहे. आणि जर तुम्ही हे मिश्रण करून म्हणजेच की ह्याच्यामध्ये बेकिंग पावडर बेकिंग सोडा घालून बाजूला ठेवलात आणि बाकीची इतर तयारी करत बसला, मग केक तुमचा फुलला जाणार नाही. ही सर्वात महत्त्वाची टिप्स. काजू बदाम सगळीकडे घालून घेतले आणि वरून ना तूप लावलेल्या ब्रशने जरा दाबून घेतले खाली बघा. आता चला गॅसकडे वळूयात. तर बघा गॅस हा बारीक ठेवला आहे आणि गॅसवरती कढई ठेवली आहे आणि स्टँड ठेवला आहे. लगेच मध्यभागी हा आपल्याला केक टीन ठेवायचा आहे आणि लगेच झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून ह्याची वाफ बाहेर जायला नको म्हणून. आता त्या अगोदरचं झाकण काढलं आणि मी हे दुसरं झाकण ठेवलं जेणेकरून हे घट्ट बसत होतं म्हणून. इथं बरोबर मी 25 मिनिटांचा केक पाहिला बघा. मध्यभागी सुरी घालून बघितली. केक फुलून तर वर आला आहे, पण शेवटी जे सुरीचं टोक आहे ना ते ओलसर आहे. म्हणजे केक आतमधून आपला आणखीन थोडासा कच्चा आहे बघा. म्हणून पुन्हा 5 मिनिटासाठी झाकण ठेवला आणि 5 मिनिटांतर पाहत आहे. पुन्हा आपल्याला मध्यभागी सुरी घालून बघायचे आणि आता बघा सुरीला जरासुद्धा कुठेच काय लागलेलं नाही. एकदम साफ अशी सुरी आपली आली. म्हणजे केक आपला खाली छान प्रकारे बेक झाला आहे असं समजायचा. आता गॅस बंद करून खाली काढून घेऊयात. केक फुलून बघा किती वर आला आहे आणि अगोदर बघा म्हणजे अगोदर पाऊण भाग इतकं केकचं मिश्रण होतं आणि केक बेक झाल्यानंतर अगदी एक भरून आपला हा केक टीन झाला आहे बघा केक तयार. आता इथं खाली काढून ठेवला आहे आणि ह्याच्यावरती असा कपडा टाकायचा, म्हणजे वरचं जे आवरण आहे ना केकचं ते कडक होत नाही आणि केक हा थंड करून घ्यायचा. थंड झाल्यानंतर ह्याच्या कडा सोडून घ्यायच्या आणि मस्त प्रकारे ना आता आपण हा केक बाहेर काढून घेऊयात. बघा सहजपणे निघालेला आहे आणि वाव केकला जाळी बघा तुम्हाला पाहून इथे अंदाज येत असेल. अगदी परफेक्ट जाळी आलेली आहे. पाहिजेल तसा आपल्याला हा केक झालेला आहे. फक्त 1 कप गव्हाचं पीठ वापरून अगदी घरातलं साहित्य वापरलेलं आहे आणि कॉफी फ्लेवरचा आपण इथं हा केक केला. खूप छान चवीला लागतो आहे. तसं तर ह्याच्या अगोदर ना मी वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला केकचे व्हिडिओ अपलोड केलेलेच आहेत. म्हणजेच की केळीचा आपण केक केलेलाच आहे, शिवाय ॲपलचा केक केला, ऑरेंज केक केला, रव्याचा केक केला, त्याचबरोबर गव्हाच्या पिठामध्ये गुळाचं पाणी घालून केक केला. ह्या सर्वांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच, पाहायला विसरू नका. मस्त प्रकारे इथं मी हा केक कट करून घेत आहे. त्यावेळेस तुम्हाला अंदाज येतच असेल हा किती स्पॉन्जी केक आपला झालेला आहे. अगदी घरच्या साहित्यामध्ये हा केक आपला बनवून तयार झाला आहे बघा आणि पौष्टिक पण आहे बरं का. कारण ह्याच्यामध्ये आपण साखर न वापरता गुळाचा वापर केला, शिवाय मैदा न वापरता गव्हाच्या पिठाचा वापर केला. आणि जर तुम्हाला ना गुळसुद्धा नसेल वापरायचा तर मात्र खजूर दुधामध्ये भिजवून तुम्ही त्याची पेस्ट करून वापरू शकता. आणि केक वरून बघितला आता तुम्हाला मोडून दाखवते. आतून बघा जाळीदार अगदी स्पॉन्जी असा आपला केक झाला आहे. नक्की घरी करून पाहायला काही हरकत नाही, इतका परफेक्ट केक झालेला आहे. मी नेहमीच तुम्हाला असे साधे सोपे व्हिडिओ देत असते, त्यामुळे तुम्ही पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जरासुद्धा आवडल्यास पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. आणि केकचा हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा नक्की कमेंटमध्ये कळवा. चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.